पोहे तर आपण रोज बनवत राहतो, पण अगदी पाहिजे तसं बनत नाही, टेस्ट लागत नाही, वातड होतं अर्धा 1 तासाने. आज मी तुमच्यासोबत खास ट्रिक वापरून 10 ते 12 तास अगदी मऊ पोहे राहीन, जराही वातड वगैरे पडणार नाही. नमस्कार, मी रिया, द रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. सर्व कसे आहेत? आय होप सर्व मस्त, मजेत आणि आनंदी असाल. आज मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने, याआधी तुम्ही बघितली पण नसेल, या पद्धतीने मी पोहेची रेसिपी शेअर करणार आहे. चला मग न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पोहे कसं मापायचं हे तुम्हाला मी सर्वप्रथम सांगणार आहे. मोठाने घ्यायचे, 1 मूठ घेतली की 1 जणांसाठी, दुसरी मूठ घेतली की 2 जणांसाठी. इथे मी 2 जणांसाठी घेते तर 2 मूठ घेतलेलं आहे. पोहेला छान चाळून घेतलेलं आहे आणि पाण्यात नळाखाली मी धुवून घेतलेलं आहे. म्हणजे पाहिजे तसं त्याच्यातला टाच पण निघतो आणि पोहे व्यवस्थित भिजलं जातं. पोहेला आपण 5 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत इथं मी 1 कांदा घेतलेला आहे, 1 पोटॅटो घेतलेला आहे, 2 हिरवी मिरची घेतलेली आहे. पोह्यामध्ये बटाटा आवर्जून घाला, याच्याने टेस्ट खूप छान येतो आणि मुलं पण खूप आवडीने खातात. तर पोहेमध्ये कांदे थोडे जास्तच वापरायचे, याच्याने छान पोह्याला टेस्ट येतो. आणि मी इथं बटाटा वापर करते, त्याला मी खूप बारीक कट करते जेणेकरून तेलामध्ये शिजेल या पद्धतीने. तर आता 2 हिरवी मिरची पण छान पद्धतीने कट करून घेते. मी थोडी मोठीच कट करते जेणेकरून निवडायला इझी पडेल. इथं माझं सर्व चॉप करून झालेलं आहे आणि पोहे पण छान पद्धतीने भिजलेलं आहे. एकदम मोकळं पोहे भिजवलेलं आहे. मी याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर घालते. आता आपण इथंच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. याच्याने काय होतं की पोहेला खूप छान टेस्ट पण येतो आणि पोहे मऊ पडत नाही आणि एकसारखं गोड आणि नमक म्हणजे दोघांचं कंबाईन व्यवस्थित पोहेला लागतं. तर आता आपण गॅसकडे वळूया. गॅस ऑन करून इथे मी 2 चमचा तेल घेतलेलं आहे. तेल छान पद्धतीने गरम झालं की सर्वप्रथम आपल्याला राई आणि जिरं न तडतडता शेंगदाण्यांना छान तळून घ्यायचं आहे. पोह्यामध्ये या पद्धतीने शेंगदाणे घातले तर पोह्यामध्ये शेंगदाणे खूप छान पद्धतीने लागतात आणि पोहेची वेगळीच टेस्ट लागते. ते शेंगदाणे मी छान पद्धतीने 2 मिनिटं तळून घेतलेले आहेत. अगदी कुरकुरीत होतात तोपर्यंत. आता आपल्याला त्याच तेलामध्ये मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे पण छान तडतडून घेते आणि चिमूटभर हिंगाचा वापर करते. आता छान पद्धतीने राई, जिरं तडतडलेलं आहे. त्याच्यामध्ये चॉप केलेली हिरवी मिरची आणि कांदा ॲड करते. सुरुवातीला आपल्याला बटाट्याचा वापर करायचा नाही आहे. कांदा हलका मऊ झाला की आपण याच्यामध्ये बटाटे ॲड करून घेऊया. इथं मी बटाटे पण ॲड करून आता आपल्याला मिनिटभर छान पद्धतीने परतवून घ्यायचे. मी सुरुवातीलाच बोलली की मी बटाटे खूप बारीक कट केलेले म्हणून अगदी 1 ते 1.5 मिनिटात तेलामध्ये शिजतात. तर आपण पोहेला पण नमक लावलेलं आहे, त्यासाठी इथे मी अगदी चिमूटभर नमक आणि पाव चमचा हळदचा वापर करते. हे पोहे बनवताना नमक खास करून काळजीपूर्वक वापरायचे. आपण दोघं ठिकाणी नमकचा वापर केलेला आहे म्हणून अगदी कमी वापरायचं आहे इथं. तर आता मी इथं थोडे बॉईल वाटाणे ॲड करते. हे माझ्याकडे होते म्हणून ॲड करते. तुमच्याकडे नसतील तुम्ही नाही ॲड केलं तरी चालेल. तर आता आपल्याला छान पद्धतीने वाटाण्यांना पण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता सगळं साहित्य आपल्याला साईडला करून द्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यात आपल्याला 2 चमचा तर पाणी ॲड करायचं आहे. मी कमी प्रमाणात बनवते म्हणून 2च चमचा पाण्याचा वापर करते. तुमच्याकडे तुम्ही जास्त बनवत असाल तर तुम्ही थोडं पाण्याचा वापर जास्त 5-6 टेबलस्पून केला तरी चालेल. आता आपल्याला पोहेला ॲड करायचं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भरपूर जण वरून पाणीचं असं शिंपण मारतात की पोहे वातड वगैरे व्हायला नको. पण या पद्धतीने फोडणीमध्ये पाणी ॲड केलं तर खाताना पोहे अगदी घशामध्ये अटकत वगैरे नाही, खायला खूप छान लागतं. म्हणून एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा. आता आपल्याला छान पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकतात मी आता 2 ते 3 मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहे. वाफ काढल्यानंतर तळलेले शेंगदाणे, बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करून परत व्यवस्थित मिनिटभर मिक्स करून घ्यायचे. बघू शकता तिथं आपलं सुटसुटीत पोहे बनवून तयार झालेलं आहे. भरपूर जण पोहे बनवताना वातड होतं, अगदी गजगज होतं. तर तुम्ही या पद्धतीने पोहे बनवलं तर जराही वातड वगैरे होणार नाही. अगदी तुम्ही 10 ते 12 तास ठेवू शकतात. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.